बातमी। नागपूर हिंसाचार प्रकरण गाजत असतानाच आता एक नवा मुद्दा समोर आलेला आहे। नागपुरात दंगेखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप स्वतः पोलिसांनीच केला होता। मात्र आता प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीच हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याचं म्हटलंय। यावरून विरोधक आक्रमक झालेले। आताच दंगली कशा उसळतात असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। पाहूया। काही स्टाफ सोबत काही लोकांनी असॉल्ट करण्याचा जो प्रयत्न केला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा आरोप खुद्द पोलिसांनीच केला होता। मात्र नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झालाच नसल्याचं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांच्या विनयभंगाच्या बातम्या चुकीच्या आहेत। विनयभंग झाला नसल्याचं पोलीस आयुक्तांनीच आपल्याला सांगितल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसून त्यांच्यावर दगडफेक झाल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। देखिए, महिला कांस्टेबल के साथ अभद्र व्यवहार हुआ। मैंने सीपी साहब को ये पूछा है, ऐसी परिस्थिति नहीं है। हाँ, महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए, उनको आहत करने का प्रयास हुआ है, लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है, मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है। हाँ, जरूर, और ये भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेरकर उनके ऊपर पत्थर फेंकना, तो उसके ऊपर वैसी कार्रवाई हो। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय। सत्ताधारी वातावरण दूषित करतात, पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावात आहेत असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा? औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अनेक प्रश्न महत्त्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का? नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का? औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का? हा खरा प्रश्न येतो आहे। आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील। नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे। यापूर्वी अनेक सरकार आली, कुणाच्याही काळात नागपूर अशांत झालं नाही। मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच नागपुरात दंगल कशी उसळली असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। पहा, दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत। कुणाची हिंमत आहे का आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत? कधीच घडल्या नाहीत। मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही, नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही। किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना, आमचं एकत्र सरकार असताना सुद्धा दंगल घडली नाही। आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते? कोण जबाबदार आहे? नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबरीवरून हिंसाचार उसळला। या घटनेत पोलिसांवर भीषण हल्ला करण्यात आला होता। याच वेळी काही नराधमांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा दावा करण्यात येत होता। मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याचं स्पष्ट केलंय। अमर काणी, झी 24 तास, नागपूर।